आवाज सर्वसामान्यांचा। काही दिवसांपूर्वी सातेवाडी गावात डीजे बंदीचा ठराव झालेला आहे, त्यामुळे गावच्या विरोधात जाणं उचित नाही। लोकांनी मला विश्वासाने निवडून दिलाय। गावात कुठल्याही पद्धतीचा डीजे वाजणार नाही। लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे। माननीय राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांचा मी पूर्वीपासून एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, त्यामुळे प्रशासन आणि मान्यवरांना, लोकप्रतिनिधींना, गावातील ज्येष्ठ नागरिकांना गावदेव वेळी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काटेकोर दखल घेतली जाईल। ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे, असे महत्त्वाचे 4 शब्द नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य हनुमंत बोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केलाय। तर आता आपल्या समोर आहेत हनुमंत बोटे, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य हनुमंत बोटे सर आपल्या समोर आहेत। तर त्यांना पण विचारूया का गाव देवाची कशी तयारी चालू आहे। आणि साहेब काय सांगाल, एक सोशल मीडियावरती एक मेसेज व्हायरल होतो आहे की तुम्ही आज तुमचा गावदेव आहे आणि तुम्ही एक 10 डीजे लावणार आहे असे समजते, त्याच्याविषयी काय बरं? नमस्कार। कसं आहे, योगेश म्हणजे माझा जवळचा मित्र, नातेवाईक, आणि त्याला पहिल्यापासून हा डीजेची आवड आहे। तरी त्याला वाटतं की माझ्या गावदेवाला डीजे लागावे, त्याची खूप इच्छा आहे। तो खूप लांब डीजे पाहायला तो आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये जातो। त्याला असं वाटतं की त्याचं वाटणं स्वाभाविक आहे आणि प्रत्येकालाच काही गोष्टी वाटतात त्या साध्यच होतील असं काय सांगता येते। तरी कसं झालं आहे, पश्चिम आता आमच्या गावामध्ये काय आहे, डीजे बंदीचा ठराव झालेला आहे काही दिवसापूर्वी। अच्छा। आणि गावचा ठराव झाल्यानंतर गावच्या विरोधात जाणं हे एक लोकप्रतिनिधीमधून मला ते काय उचित नाही। तरी मला 10 गावांमधून मला निवडून दिलेलं आहे आणि जर एखाद्या गावामध्ये काही ठराव झाला असेल तर त्या गावाच्या विरोधात जाऊन कुठला निर्णय एखादा जर कोण घेत असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून मला तिथं जाणं आणि त्याला प्रतिबंध करणं ही माझी जबाबदारी आहे। आणि वास्तविक पाहता माझ्या गावानं माझ्यावरती खूप प्रेम केलं आणि गावाने मला 95% मतदान मला गावाने दिले। त्या गावच्या लोकांबरोबर राहणं, वयोवृद्ध लोकांनी मला मतदान केले आणि त्याच्या जीवाशी खेळणं आणि 10 डीजे लावणं हे माझ्या बुद्धीला काही पटत नाही। आणि काही दिवसांपूर्वी बऱ्याच सोशल मीडियावरती काही गोष्टी जातात। तर कसं आहे, आमच्या गावामध्ये 3 मंगल कार्यालय आहेत, मधुमाला आहे, स्वयंवर आहे आणि सिद्धराज मंगल कार्यालय आहे। त्या ठिकाणी लग्न होते, काय होते, आमच्या फक्त गावाच्या गावठाणामध्ये डीजे वाजणार नाही, गावामध्ये लोकांना काही त्रास होणार नाही याची एक लोकप्रतिनिधीमधून माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मी पार पाडीन। आणि गावदेव हा पारंपरिक पद्धतीनं बँड वाजवून गावातून मिरवणूक करून हा गावदेव पार पाडणार आहे। गावामध्ये डीजेची लाईट लागेल, डीजे कुठल्याही परिस्थितीत गावामध्ये वाजणार नाही याची जबाबदारी एक लोकप्रतिनिधीमधून किंवा एक गावचा नागरिक म्हणून सातेवाडीमध्ये माझी तेवढी जबाबदारी आहे। आणि गावाने जो निर्णय घेतलेत, म्हणजे माझ्या घरातून ज्या गावाने निर्णय घेतले त्यांच्या निर्णयाबरोबर मला ठाम राहणं हे बंधनकारक आहे। आणि दुसरं म्हणजे काय आहे की मी आपले राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांचा मी खूप मोठा कार्यकर्ता आहे। आणि आत्ताच्या ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी झाल्या त्या निवडणुकीमध्ये भाऊंनी मला आपल्या 10 गावचं जे लोकप्रतिनिधी होण्यासाठी जो माझ्यावरती भाऊंनी विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला मी असं काहीतरी कृत्य करून किंवा माझ्या घरामध्ये असं काहीतरी वेगळं कृत्य कोण करत असेल आणि ते जर कृत्य करण्यास मी त्याला पाठबळ देत असेल तर ते तसं काय होणार नाही। भाऊंनी जो माझ्यावरती विश्वास टाकला आहे त्या विश्वासास मी पात्र आहे आणि त्या विश्वासाला मी तडा बसवून देणार नाही। आणि मी माझ्या मतदारांच्या बरोबर आणि माझ्या मतदारांना कुठला त्रास होणार नाही आणि मी प्रशासनाबरोबर कायम राहील, जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही। आणि तुम्ही सर्वांनी लग्नाला उपस्थित दाखवा, गावदेवाला उपस्थित दाखवा एवढी विनंती करतो। धन्यवाद। तर तुम्ही एक ठाम निर्णय घेतला आहे की कोणत्याही प्रकारचे कोणाला एक बंदी, डीजे बंदी तुम्ही गावात पहिल्यापासून आहे असं म्हणते आणि कुणाला त्रास होणार नाही असं शांततेत गावदेव पार पाडणार असं तुम्ही एक आश्वासन दिलेलं आहे। ओके, धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।